सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक होती आणि आता त्यांनी आपल्या त्याला कालबद्ध दिलं ती देखील ठाणे जनता सहकारी बँक TJSB झाली, परंतु ठाणे जनता सहकारी बँक ही देखील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँका जेवढ्या वाढतील तेवढंच मला वाटतं समाजाला आणखीन एक आपल्या जवळचा कोणतरी मदतीचा हात देणारा एक संस्था आपल्या समोर असं जाणीव होईल. आज कार्यक्रमामध्ये सुदैव आपण एक चांगली गोष्ट करतोय. मला कल्पना आहे की ज्यांनी बँक अनेक वर्ष चालवली, जे बँकेचे सभासद आहेत, बँकेबद्दल ज्यांचं प्रेम आहे, त्यांना वाईट वाटणं स्वाभाविकच आहे की बँक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जे नाव होतं ते आता राहणार. पण त्याचबरोबर ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला काही काळाने ती बँक अडचणीत आली. आता ती बँक कमीत कमी त्यानंतरच्या काळामध्ये त्याचे जे सभासद आहेत, त्याचे जे ठेवीदार आहेत, त्याचे जे भागदार आहेत, सगळ्यांना एका चांगल्या संस्थेमध्ये विलिनीकरण झाल्याचा आनंद येतो. त्या सावंतवाडीमध्ये एका चांगल्या बँकेचा TJSB बँकेचा आज एक प्रवेश होतोय. त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी देखील या बँकेचं मोठं योगदान असेल अशी अपेक्षा. मला खात्री आहे की ही बँक तुम्ही म्हणाल तसं याप्रमाणे ही बँक खास करून ठाणे जनता सहकारी बँक TJSB बँक ही बँक एका ध्येयाने चालते. पुढे नेलं संस्कार नाही सर. संस्कार म्हणजे काय असतात तर तुम्ही सांगितलं की डायरेक्टरना आम्ही कर्ज देत नाही, त्या गोष्टी करत नाही. खरोखर हे संस्कार आहे. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी सहाशे बँकेचा चेअरमन असेपर्यंत आम्ही सिटिंग फी घेतो. सिटिंग फी पण घेतो. बँकेची गाडी कधी मिटिंगसाठी आली कधी बायको पण त्या गाडीत बसायची. बँकेची गाडी आहे गाडी बसणार मी एकटी जाणार तरी नाही गाडीत बसणार. आम्ही त्यावेळेला दिवाळीच्या बोर्ड लावायचो की कृपया कोणीही कोणती भेटवस्तू देऊ नये. आणि ही संस्काराचं एक दिवस आहे. आणि संस्कार असतील तरच ती बँक खऱ्या अर्थाने पुढे आणखी मोठी होते. त्याची उदाहरण आहे सहाशे बँक आहेत, TJSB आहेत, सगळ्याच बँक आहेत. आणि हे करण्यासाठी आपल्याला जे संस्कार देणारी एक संस्था लागते ती म्हणजे संघ.